नमस्कार मित्रांनो आज नाशिककरांचं भव्य दिवस ओपनचं मैदान पार पडतं आहे 2 लाखाचा आमदार किसे. आणि या मैदान मित्रांनो आपण पाहिलंच तर या मैदानात मित्रांनो छत्रपती संभाजीनगरच्या बैलांचा दबदबा आपल्याला पाहायला मिळतो. आपण पाहिलंच की गट क्रमांक 5मध्ये छत्रपती संभाजीनगरची जोडी लखन आणि सम्राटने सुट्टा निकाल घेऊन गटपासून सेमीसाठी पात्र झाली. तसं मित्रांनो गट क्रमांक 6मध्ये सुद्धा तेच घडलं. म्हणजेच काय तर आपल्या घाटावरचा नंदी पिस्टन 11 गट क्रमांक 6मध्ये पळताना पाहायला मिळाला. गट क्रमांक 6 तास क्रमांक 3वरून पिस्टन पळत होता. सुट्टी होताना सुट्टी देखील चांगली झाली होती. गाडीला स्पीड देखील चांगलं लागलं होतं. सुट्टीपासून निकाल रेषेपर्यंत गाडी चांगलीच पळत होती. पण मित्रांनो निकाल रेषेवरती थोडंसं स्पीड कुठेतरी पिस्टनचं कमी पडलं आणि त्याच गटामध्ये तास क्रमांक 6वरून पळत असलेली गाडी ती होती छत्रपती संभाजीनगरचीच गाडी. आणि त्या गाडीला निकालावरती तुफान स्पीड लागलं होतं. वाऱ्यागती गाडी धावत होती आणि शेवटी निकालावरती याच गाड्यांनी निकाल घेतला. म्हणजेच काय तर गट क्रमांक 6मध्ये तास क्रमांक 3वरती पळत असले पिस्टन 11ची हार झाली मित्रांनो. असं नाही, खेळ म्हणल्यावर हार जीत होत असते. पण मित्रांनो याच गटामध्ये तास क्रमांक 6वरती पळत असलेल्या छत्रपती संभाजीनगरच्या गाडीला तुफान स्पीड लागलं होतं आणि स्पीडच्या जोरावरती या गाडीने निकाल घेतला आणि गटपासून सेमीसाठी पात्र. तर त्या गाडीला सेमीसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा. तसेच पिस्टनला आगामी मैदानासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा. तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते नक्की पिस्टनची का हार झाली असावी हे कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा एका नवीन अपडेट्स भन्नाटाच्या नवीन व्हिडिओमध्ये.